मी श्रावणी सुनील कदम. मी दिव्याराणी आनंदराव पवार. मी आदिती दिनेश कदम. आम्ही गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मिरज या कॉलेजचे आहोत. तो आमचा प्रोजेक्ट आहे सिक्युअर ऑथेंटिकेशन प्रोटोकॉल युजिंग नोवेल इमेज एन्क्रिप्शन. सर आता आपण यामध्ये काय करत आहोत, आता आपण रोज वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर लॉग इन लॉग आउट करत असतो. तर त्यामध्ये आपण पासवर्ड, पिन किंवा बायोमेट्रिक किंवा फेस रिकॉग्नायझेशन असे खूप सारे टाईप यूज करतो. तर आता जर फेस रिकॉग्नायझेशन आणि बायोमेट्रिक यामध्ये काय होतं सर, ते आपल्याला कॉस्टली जातं. त्यामध्ये ते कॉस्टली जातं. आणि जर पॅटर्न आणि पिन आपण केले तर ते कसं येतं, आपण स्टार्टिंगला तर कॉम्प्लिकेटेड पॅटर्न किंवा पिन टाकतो, पण ज्यावेळेस नेक्स्ट टाइम आपण अपलोड करतो त्यावेळेस काय होतं, आपल्याला ते लक्षात राहणं खूप अवघड जातं. त्यामुळे आपण क्यूट बेस्ड हा पासवर्डचा एक टाईप आहे, त्यामध्ये आपण हा प्रोजेक्ट बनवलेला आहे. सर त्यामध्ये वर्किंग दाखवायचं का? म्हणजे सांगते वर्किंग मी. यामध्ये 3 स्टेप व्हेरिफिकेशन असतं. मल्टीफॅक्टर आहे ना. फर्स्ट तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असतं. त्यावेळी तुम्ही इमेज घेऊ शकता, कोणतीही घेऊ शकता स्वतःचीही. त्यावर एखादा स्पेसिफिक पॉइंटवर क्लिक करायचा असतो आणि त्याच पॉइंटला लॉग इनच्या वेळी क्लिक करायचा असतो. मग तो पॉइंट असतो ना ऍज अ पासवर्ड म्हणून ऍक्ट करतो आणि तो पॉइंट करेक्ट असेल तर लॉग इनच्या वेळी तुम्हाला पुढची प्रोसेस होते. तर मग लॉग इनच्या रजिस्ट्रेशनच्या वेळी काय होणार, तुम्ही युजर नेम टाकलं, देन पासवर्ड टाकला, एक इमेज अपलोड करावी. मग ती कोणतीही करा, की सपोज तुम्ही तुमची केला तर एक स्पेसिफिक पॉइंट क्लिक करायचा त्यामधला. सपोज तुम्ही तुमच्या डोळ्याला क्लिक केलं तर तो पॉइंट एज अ पासवर्ड म्हणून सेट झाला. नेक्स्ट तर त्याचा यूज काय आहे, ज्यावेळेस आपण आपला मोर सिक्युअर डेटा असतो किंवा सेन्सिटिव्ह डेटा असतो, जसं की आपण हेल्थ केअर असेल किंवा डिफेन्स असेल किंवा बँकिंग मध्ये असेल, आपण आता एज्युकेशनल सेक्टर म्हणजे जो डेटा आपल्याला जेणेकरून सगळ्यांना शेअर नाही करायचा आहे, फक्त लिमिटेड ठेवायचं आहे, तिथे आपण हे ऍप्लिकेशन यूज करू शकतो. थँक्यू.